श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. या शेवग्याच्या शेंगाच्या पानांची पण भाजी केल्या जाते. फुलं असतात ना याचे, त्याच्यापासून पण भाजी केल्या जाते. आणि हे जर पानं असे सूप पण याचं करतात. शेवग्याच्या शेंगाचं सूप पण खूप छान असतं आपल्या शरीरासाठी. आणि भरपूर असे याचे गुणधर्म आहे शेवग्याच्या शेंगाचे. आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे. त्यासाठी आता हे शेवग्याचे शेंगा घेतले. आता हे चिरून घेणार आहे आणि शिजायला टाकणार आहे. छान भाजी लागते याची पण, शेवग्याच्या शेंगाची पण. आणि खूप गुणधर्मी हा शेवगा पण, खायला पाहिजे, म्हणून मी आज त्याची भाजी करणार आहे. शेंगदाणे भाजून घेतले. आता हे आपण काढून घेऊ आणि खोबरं भाजून घेऊया. आता खोबरं पण झालं आपलं चांगलं भाजून. आता ते काढून घेणार आहे मी खोबरं पण. तीळ भाजून घेणार आहे आणि आता हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे, लसूण जिरं टाकून. आणि मग भाजीला फोडणी देणार आहे. भाजी आधी शिजायला टाकणार आहे. शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकलं आहे शेगडीवर. आता हे सगळं वाटून घेणार आहे. खोबरं, तीळ, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरं आणि हे पण त्याच्यातच वाटणार आहे. आता लाल तिखट मसाला आणि धने पावडर टाकणार आहे त्याच्यात. आता या वाटण्यात हे टाकून घेणार आहे सगळं. लाल तिखट मसाला, धने पावडर आणि मीठ. आणि आता हे थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यात. हे वाटून घेणार आहे आता. भाजीसाठी आता कढई तापत ठेवली. जिरं मोहरी चांगलं तडतडून घ्यायचं. त्याच्यात थोडं लाल तिखट टाकणार आहे मी. लसूण वगैरे आपण वाटणमध्येच घालतो, त्याच्यामुळं मी नाही याच्यामध्ये घालत फोडणीमध्ये. लाल तिखट फक्त टाकलं आहे थोडं, बाकी काहीच नाही टाकलं. आणि वाटणमध्ये धनेपूड, जिरंपूड आणि मीठ सगळं टाकून घेतलं होतं, त्याच्यामुळं काही गरज नाही पडत. आता हे चांगलं परतून घ्यायचं वाटण. थोडंसं गरम पाणी टाकून घेणार. आता ते भाजीमधलं आहेच ना आपलं उरलेलं, शेंगा आपण शिजून घेतलं होतं ते पाणी मी आता याच्यामध्ये वापर करणार आहे. कारण ते पण पाणी चांगलंच असतं ना, शेंगा आपण शिजून घेतलेलं. सगळं आता मसाला टाकून घेणार आहे. ते जळू नये म्हणून पाणी टाकून घेतलं होतं थोडंसं. आता आपला पूर्ण मसाला टाकून झाला आहे. आता चांगला परतून घ्यायचा मसाला. आणि असं वाटण केलं ना, भाजी छान मिळून येते. त्याच्यामुळं मी अशाच भाज्या करते जास्त करून. अशा भाज्या मिळून येतात त्याच्यामुळे. वाटून घेतलं ना आपण पाणी टाकून, भाज्या छान लागतात. माझ्या चपातीसोबत पण छान लागतात आणि भाकरीसोबत पण छान लागतात. आणि ही भाजी भातासोबत पण छान लागते. त्याच्यामुळे मी असंच वाटण जास्त करून घेत असते भाज्यांना. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपण टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढी पातळ भाजी करायची, जेवढी घट्ट करायची, तेवढं आपण आता पाणी टाकून घेतलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहेत शेवग्याच्या. त्या आता काय आपल्या शिजलेल्याच आहेत, पण आता थोडंसं शिजून घ्यायचं आहे. आणि वाटणमध्ये मी मीठ टाकलं होतं. आता हे जे आपण पाणी टाकलं त्याच्याप्रमाणे मी मीठ टाकून घेतलं. आता भाजीला खूप छान उकळी आलेली आहे. तर आपण शेगडी बंद करूया. खूप मस्त उकळी आली. भाजीला उकळी आली ना, भाजी छान चविष्ट अशी लागते. आणि शेवग्याची शेंगाची भाजी ही खूप औषधी गुणधर्मी आहे. त्याच्यामुळं ही भाजी नक्कीच करत जावा. भरपूर गुणधर्मी भाजी ही. औषधामध्ये भरपूर त्याच्या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो. ह्याच्या पानांचा, फुलांचा. कशी झाली भाजी ते पण मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. चपाती, भाजी, कांदा आणि चटणी.